हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू टेस्टी ट्रीट्स बाय राधिका. किड्स टिफिन सिरीजमध्ये आजची डब्याची रेसिपी आहे ब्रेड रोल, तेही अतिशय टेस्टी आणि वेगळ्या पद्धतीने. तर चला सुरू करूया. इथे मी बनवणार आहे एक हिरवी चटणी. त्यासाठी घेतली आहे कोथिंबीर, पुदिना, मिरची, आलं, जिरं, मीठ, साखर आणि 2 मोठे चमचे दही. आता हे आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. याच्यात बिलकुल पाणी घालायचं नाही आहे. अगदी लागलं तर एखादा चमचा पाणी घालून आपल्याला ही वाटून घ्यायची आहे. ही चटणी थोडी घट्टच असावी. इकडे मी घेतलं 1 वाटी किसून घेतलेलं टोफू. तुम्ही याऐवजी साधं पनीर पण घेऊ शकता. टोफू अतिशय हेल्दी आहे. हे बारीक किसून घेतलं आहे मी. त्याच्यात मी घालणार आहे उकडून घेतलेले मक्याचे दाणे पाववाटी. आता त्याच्यात घालणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा 1 मोठा चमचा. घालणार आहे बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची 1 मोठा चमचा. अर्धा छोटा चमचा मिरेपूड. तुम्ही रंगीत ढोबळी मिरचीचाही वापर करू शकता. आता या सगळ्यात घालणार आहे मी करून घेतलेली आपली हिरवी चटणी 2 ते 3 चमचे. चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे मिश्रणात मिक्स करायचे असल्यामुळे आपण याला बिना पाण्याची बनवली होती. त्याच्यात घालणार आहे चवीप्रमाणे साखर, मीठ आणि लिंबाचा रस. आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर चटणी फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही याला चिली फ्लेक्स सीझनिंगचाही वापर करू शकता. इथे मी घेतलं ब्रेड स्लायसेस. याच्या मी कडा काढून घेतल्या आहेत. आता याला हलकं मी लाटून घेणार आहे जेणेकरून ते एकसारखे पातळ छान होतात. आता या लाटून घेतलेल्या ब्रेडच्या मधोमध मी थोडंसं सारण भरणार आहे. सारण खूप जास्ती नाही भरायचं. जितकं ते फोल्ड करता येईल इतपतच भरायचं आहे. आणि घालायचं आहे त्याच्यात थोडंसं चीज. इथे कडांना मी पाण्याचा हात लावून घेत आहे. कड्यांना पाण्याचा हात लावल्याने ते व्यवस्थित छान सील होतं, चिकटतं छान. आणि हे हलक्या हाताने आपल्याला चिकटवून घ्यायच्या आहेत याच्या 3ही कडा. एकदम हलक्या हाताने करायचं आहे. आणि हे असं फोल्डिंग आणि अशा पद्धतीच्या रेसिपीजसाठी ब्रेड हा फ्रेश हवा, जेणेकरून तो फोल्ड केल्यानंतर तुटत नाही. अशा पद्धतीत मी सगळे बनवून घेणार आहे. तुम्ही याला हवा तो आकार देऊ शकता. अशा पद्धतीत माझे ब्रेड रोल तयार आहेत. हे बघा, इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे. त्याच्यात घेणार आहे तेल. हे मी रोल्स शॅलो फ्राय करणार आहे. तुम्हाला डीप फ्राय आवडत असतील तर तुम्ही डीप फ्राय करू शकता. थोडंसं कमी तेलात छान होतात हे. त्यामुळे याला व्यवस्थित दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीत एका वेळेस साधारण 4 ते 5 रोल शॅलो फ्राय होऊन जातात. याची एक साईड हलकी झाली आहे. आपण हे सगळे उलटून घेऊया. एकदम हलक्या हाताने याला आपल्याला उलटून घ्यायचं आहे. हे बघा, शॅलो फ्राय करत असल्यामुळे सगळीकडे एकसारखा कलर येत नाही जसं आपण डीप फ्राय करताना येतो. थोडासा कमी कलर येतो, पण हे चवीला खूप छान होतात.